मी सध्या वनराणीमधून प्रवास करतोय. पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक मुंबईकर जे आहेत ते वनराणीतून प्रवास करत आहेत. एक प्रकारच्या निसर्गाच्या सानिध्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न अनेक मुंबईकर करत आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल की पाहायला जर गेलं तर 2021मध्ये बंद पडलेली जी वनराणी ट्रेन आहे, टॉय ट्रेन त्याला म्हटलं जातं, ते आता पुन्हा सुरू झाली. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेतला जातोय. काय सांगणार आहे? मुंबईमध्ये तर एवढ्या उकाड्या आहेत की आणि मुंबईसारख्या या मोठ्या मोठ्या गजबजलेल्या शहरात असं बोरिवलीसारखं नॅशनल पार्कमध्ये ही सुविधा मिळणं हे खूप चांगलं आहे. म्हणजे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. नाहीतर आपल्याला मुंबईच्या बाहेर जावं लागतं, कोकणात असेल किंवा वरती घाटावरती असेल. पण बोरिवलीमध्ये नॅशनल पार्कमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खूप चांगलं झालं आहे मुलांसाठी. 2021मध्ये बंद होती, त्यानंतर 4 वर्षामध्ये तुम्ही या ट्रेनला खूप मिस केला असणार. हो, खूप मिस केलं. कारण 4 वर्षामध्ये सारखं बाहेर जावं लागत होतं. आता नॅशनल पार्कमध्ये थोडे बदल झाले आहेत, AC बसेस आले आहेत. हां, आता विशेष करून या ट्रेनचं जे आहे ते आकर्षण जास्त होतं लोकांना, कारण की या ट्रेनमधून निसर्गरम्य वातावरण, आता डोंगराळ भाग आहे त्याच्या बाजूनं आपण जातोय ट्रेनमधून, एक प्रकारचा वेगळा फील येतोय. काय तुम्ही अनुभवता या फीलला? खरं तर मी कोकणातलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त मिस करतो कोकणात. हां, पण आता ही ट्रेन जेव्हापासून चालू झाली आहे त्यापासून एक वेगळाच आनंद दिला या ट्रेनने. आम्ही आठवड्यातून एकदा येत असतो इथे, सो एक वेगळं पण मिळतं. मुंबईच्या बाहेरचं जग अनुभवायला मिळतं. छान प्रतिक्रिया दिली. मुंबईच्या बाहेरचं जग अनुभवायचं असेल तर प्रत्येकाने निसर्गाच्या सान्निध्यातला आनंद हा घेतलाच पाहिजे, असं एकंदरीत त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. काय सांगणार? मोबाईल हातात आहे, शूट करताय, एका प्रकारे वेगळा आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळतोय, झाडे वगैरे पाहायला मिळतंय. हाँ, ये बहुत ही अलग ही मतलब अद्भुत नज़ारा दिख रहा है हमें. बहुत दिनों के बाद देखा. मैं तो अभी यहाँ पे रहता नहीं हूँ, तो स्पेशली हम लोग यहाँ पे आए हैं अपने वैकेशन के लिए. तो मैंने सोचा बच्चों को दिखाते, हम लोग जब भी छोटे थे तभी दिखाते थे, तो उस हिसाब से अभी बच्चों को भी मज़ा आ रहा है. बहुत दिनों के बाद मतलब ऐसे ट्रेन में, टॉय ट्रेन में देखने मिला. जनरली माथेरान वगैरह में है ये ट्रेन, अभी यहाँ पे है तो बहुत अच्छा लग रहा है. खरं तर पर्यटनाच्या बाबतीत पाहायला जर गेलं तर अनेक लोक या ठिकाणी येतात आणि मस्तपैकी वेगळा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. काय सांगणार? टॉय ट्रेन पुन्हा सुरू झाली, निसर्गाचा आनंद घेत जात आहे तुम्ही. मी आज फर्स्ट टाईम आले इथे. पहिल्यांदाच आली मी. इथेच बोरिवलीला राहते, नाही इथे शांतीवनला. पण होती अगोदरची जुनी, त्या पण आम्ही केलं ट्रायल. आणि मध्येच बंद झालेलं तर आम्ही मुलांना खूप जरा नर्वस वाटलं की बंद झाली ट्रेन. पण नंतर मला समजलं की चालू झाली, तर मी आज तिला घेऊन आली इथे. आज खूप खुश आहे. आणि हे सर्व नैसर्गिक बघायला आणि पावसामध्ये इथे खूप मजा येते हे बघायला. इथे तर नक्की सर्वांनी या इथे आणि टॉय ट्रेनची एन्जॉय मजा करून घ्या तुम्ही. काय सांगाल? का तुम्ही तर बोरिवलीमध्ये राहणार आहात आणि पहिल्यांदा तुम्ही म्हणताय की मी सफर करते. काय सांगाल? बाजूला नदी गेली, झाडे तुम्हाला आता पाहायला भेटतात, डोंगर पाहायला मिळतोय, कसा आनंद घेता? मला आवडतं म्हणून मी ते आली इथे बघण्यासाठी की हे खूप मला आवडतं निसर्ग. आणि याच्यामध्ये पावसात आणि थंडी हिवाळ्यामध्ये हे तर खूपच नैसर्गिक म्हणजे बघायला धरणं पनती वाहतात, खूप मजा येते ते बघण्यासाठी. खरं तर पाहायला जर गेलं तर 2021मध्ये बंद झालेली ही ट्रेन, म्हणजेच ह्या ट्रेनला वनराणी देखील म्हणतात, आणि ती बंद झालेली होती, पुन्हा एकदा सुरू झाली. निसर्गाच्या सानिध्यात आजूबाजूचा परिसरामध्ये डोंगराळ भाग बघायला मिळतोय, काही ठिकाणी नदी बघायला मिळते, त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.